कुरुंडवाड कुर्डवाडी. कुरुंडवाडी बार्शी रोडला जाताना बायपास लागतो का ती कुर्डवाडी. आणि तालुका माढा जिल्हा सोलापूर. सोलापूर आणि बार्शीला जिल्हा सोलापूरच आहे ना. हा तालुका बार्शी आहे. पाटोद्याला पाटोद्याला उस्मानाबाद येतो संभाजीनगर म्हणजे आहे का. आणि ते हे काय जामखेड नगर ते नगर आलं का? म्हणजे तुम्ही क्रॉस जाताय परत आत येत आहे पलीकडे जात असं काय. तुम्ही फोन केलता हा मी लगेच म्हणलं गाडी येणार आहे त्यांची अशी अशी मग घेणार का ते म्हणले हाय ते आपल्यापाशी घ्या बॅगा पण आपण घेऊन ठेवू हा म्हणजे परत आपल्याला इतक्या बार्शीला जाण्यापेक्षा आपलं हा तिथंच घेऊ आपण बॅगा. जाता जाता हा पण रिझल्ट आहे ना. रिझल्ट आहे राव. वासराला येसन घाला लागली आता पेऱ्याला कटच होई ना वासरू लय गती लावतोय आता. स्पीड वाढलं. स्पीड वाढलं येसन न्यायची आता जाताना मैदानात तसली सुती येसन. पहिली येसन घातली होती हा परत कोचमला म्हणून काढली येसन आणि परत आणखी आता येसन काढली तर तुमचा खुराक लावल्यापासून ज्या स्पीड लावा लागलं वासरू तब्येत बी झाली वैरण खाताय चांगली म्हणून आता येसन घालायची आता कट होईना वासरू. असं जर पहिलं असं उड्या हानीतच नव्हतं निका गाईगत उभा राहत होता जरशा गाईगत. आता लांबतीनं असं धरला तर चारी पाय संगच उचलतंय एवढा म्हणजे करंट पिरंट लय वासराला. पण मनसुदी नव्हतं एवढं वासरू पळेल ती सगळी मनाची एकूण टाक तुमच्या फरकानं खुराकाचा रिझल्ट फरकाचा कायच नाही कसलं काय माणसं म्हणली काय ब्रोटान पाच काय नाही. 10 किलो खुराक आणला ह्यानं उसना जोडीदारा 10 किलो खुराकावर आम्हाला फरक पडला म्हणून तुमची घ्यायची. मग 10 किलो मध्ये एवढा फरक. 10 किलो उसना आणलाय त्याला बॅग आणली की 10 किलो खुराक भावावर द्यायचा आहे. असं आहे काय. मग ते द्यायची बॅग घेतल्यावर असं आहे का. ऊस न घेऊन आला. उसना घेतला ती म्हणला खातोय का नाही बघ हा पण ती खा लागला आणि त्याचा 10 किलो मध्ये रिझल्ट आला आम्हाला. मग आता त्याला काय द्यायचा आता ऊस ना त्याचा. ही बॅग घेतली की आता बॅग आणायला जायचंय बार्शीला म्हणून तर मग तुमच्या गाडीची वाट बघत होतो. मग त्याच्या वासराला फरक पडला का. मग ते निकाल महत्वाचा नाही. निकाल महत्वाचा नाही. नाही. त्या निकालासाठी चालणारी जी काही धडपड आहे आणि करणारा जो कोणी व्यक्ती आहे म्हणजे व्यक्ती म्हणा जनावर म्हणा त्याला महत्वाचं आहे की मोठा आनंद त्याचा किती त्याच्या कष्टावर किती प्रामाणिकपणे तो पार पाडतो. निकाल काही लागू निकाल महत्वाचा नाही. कळालं का. निकाल काय लागून निकाल महत्वाचा नाही. त्याच्या मागची जी मेहनत आहे का नाही ती तर महत्वाची. ती महत्वाची आहे. निकाल आता शेवटी कसं आहे माहिती आहे का सचिन तेंडुलकर समोर असताना तुम्ही बारीक सारी प्लेअर करताय हरकत नाही. सचिन मोठे शॉट कारण आता मारणार ही मोठं मैदान हिंद केसरी मैदान राज्याच्या बाहेरची बैल आलेत. बरोबर आहे. आपण कुठं टिकणार आहे. साधं गणित आहे ना. रती महारथी आहेत. मग लय मोठ्या अपेक्षा करायला. काय तुम्ही तुमचा ठसा उमटवाल हा तो तुमच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा असेल. खिल्लार सांभाळण्यात ना लय मोठा वेगळाच आनंद आहे बरं का. मी लाखा जरशा गाय आणल्या 10 हजाराला विकल्या आणि देशी गाईचं कालवड घरी जलमलेलं असं कुकुरुड्या हाना लागलं ना खरंच लय मोठा आनंद आहे होत्या आहे ना. तुम्हाला माहिती अक्षरशः ना मी कामावर आलो ना किती बी कटाळ होत्या कटाळा आला की काय करायचं ना गोळी खायची ना काय ना नुसतं असं दावं धरून उभा राहायचं काय आनंद भेटतो राहू द्या. कामाचा पूर्ण कटाळा जातोय. एक 15 मिनिटं नुसतं असं लांबतीन धरायचं. आणि तुम्ही माहिती आता तुम्ही याच्या पण पाळल्या हा याच्या पाळल्या 10 हजाराला इकल्या खटकाला नकोच म्हणलं ती 6 महिन्यात 4 गाय इकल्यात लाखाच्या. पण देशी गाय 4 हजाराला आणली तिचे कालवाड घरी झालं माझ्या ती मी 4 हजाराची गाय वाचवली आणि त्या गायनं इतका आनंद दिला. ती कालवड ना अशी लांबतीनं जर धरली गर्वानं फुगून येते आपल्या दारात एवढी जनावर अशी उड्या हाणती ती. पण देशी गाय आल्यावर घरात पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना. सुख समाधान लय आहे. नक्की ना. आवलंय तसं जर शिला ना किती बी खायला घाला ती 4 वाजता टायमिंग झाला की बोंबलणार का तर बोंबलणार माल काय नावानं. देशी गाय 2 दिवस जरी उपाशी ठेवली तरी वरडणार. वरडणार नाही. तसं जर्शी मालकाच्या नावानं खडं फोडणार रोज धावणीला. एक टाइम देशीचा हुकला तर चालतोय पण तिचा ती मालकाच्या नावानं वरडणार. हा म्हणून देशी गाई सांभाळण्यात आनंद आहे. नमस्कार. गटपास झाला ना. गटपास झाला ना. किती वेळ गटात होतो. 19
19 मध्ये गटपास. मुंबईचं कोण कोण आलं? पोर आपली आली आकाश शेट आले का? नाही तर काम चालू होतं. निवांत बसतो हा. हो बस बसतो खातो हेच होता ना पळसगावला. एक नंबर एक नंबर केलेला कुठे एक नंबर पळसगावला. आता किती येते पहिलं? 4 आहे ती. 4 आहे ते. नागारचा शेट नाव जातीतले एक वासरू घ्या आता. घ्यायचं आहे पांढरं घ्यायचं आहे ना. घ्यायचं आहे मग चाललंय बघायचं चाललंय. बघायचं चाललंय मिळाले की जास्तीचं वासरू घ्यायचं आहे पांढरे. त्या तुमच्या ह्याच्या गत काय का नाही क्रांतिगत काय बैल होता क्रांती हा. आता मुंबईत बैल नाही असला आता. बैलच नाही आता कोणाकडे. क्रांतिगत. नमस्कार. मला लय दिवस झाला आम्ही बोलवतो राव. तुम्ही येणं झालाय. कधी हो? आळसनला. आज सणला. हा तुम्ही इस्लामपूरला जाताय हा आमच्या गावावरून तसंच कमानी हे कशा निमित्त तिथे सांगते हा आज सणला कशासाठी काय बघायला आपल्या. येऊ का? 100% या. हा. एक 10 ते 12 टॉपचे बघा व्हिडिओ आपल्याकडे. तुम्हाला व्हिडिओ मेसेज केलता की आम्ही दिवाळीला. आज सणचा. होय मीच फोन केलता तुम्हाला. दाखवू का तुम्हाला? लगेच दाखव. ते बघा बाहेर आहे व्हॉट्सअपला सांग नातं भाऊचं. तुमचं खाद्य चालू आहे बरं का कोणाला? आमच्या बैला. हा एक नंबर रिझल्ट आहे. आहे ना. हो एक नंबर. हातात अन्न आहे खरं सांगताय ना. नक्की ना. आता गट 69 मध्ये 69 मध्ये. कुणाचे होय काय भैयाच्या इथे. ते मला काय तो काय मानलं पाहिजे ही मग. आपली गाय आहे. ही तुमची काय हा परत अशाच गाया सगळ्या टॉपच्या 10 ते 12 गाया तुम्हाला हा. बघायला मिळणार. ही वळू खालीकडचा वळू भरलेला टॉपचा वळू आहे. ती परवा दिवशी खरेदी केली सलगर वरनी. जातीतले आहे की? हा ठीक आहे ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला WhatsApp सगळ्या करता top की च्या गाया हा. बघायला मिळणार. मुलाखत घेऊ द्या तुमची मोबाईल दाखवत कधी येऊ कधी येऊ हा? सुद्धा त्यांच्या घरातल्या गायांसाठी भरवतील. शरीर आणि ह्याच्या आधी मी तुम्हाला त्या बैलाचा फोटो व्हिडिओ सुद्धा टाकला. नाही, आता मी ऐक नाही हा. इथून तिकडेच जाणार होतो. त्याच्या आधीच तुम्ही बोला तो बैल आहे का नाही वळूच्या मापाचा. नाही नाही ते वळूसाठीच घेतला होता. हा घेताना वळूसाठी घेतला होता तेव्हा जरा बैल खराब होता. हा परत ह्यांना आता तर कुठं तयार आहे. आता बी खराबच आहे. नाही, नाही, बघा पलीकडे जाऊन. आता फरक आहे. आता फरक. जनावर जास्त आहे ती गाया दिवशी हा. 50-60 आणि वळूच्या बैलाला कसं असतं खायला घालून नुसतं त्याला रत्नासाठीच वापरते ती. हा तसं या बैलाला पूर्ण तयार करून चालत नाही. बैलाला जेवढं वजन वाढेल तेवढं पळ कमी येतो बैलाला. हा त्याला तेवढं वजन. असतं त्यामुळे आम्ही त्याला एवढा तयार करत नाही. तुमच्या जेवढ्या व्हिडिओ आहेत तेवढे आम्ही सगळं बघतो. आम्ही पहिले सबस्क्रायबर आहे आणि लाईक करतो सबस्क्राईब करतो आणि फॉरवर्ड करतो. खास मैदानासाठी आले आणि 5 जण सकाळी एक दोन हे दोघं हे पोलीस आहेत दोघं भाऊ आहेत ते. ही दोघं सख्खे भाव आणि आम्ही 3 भाव. हे क्राईम ब्रँच आहेत. हा. हे दादरला आहेत आणि मी नवी मुंबईला आहे. कोणत्या पोस्टला? कॉन्स्टेबललाच आहे. असं एकदा त्याला काय सांगायचं नाही बस शांत. जायचं तर का जे आहे ते सांगायचं त्यात काय ते. नाही म्हणजे जे आहे ते आहे. साठी आलो एवढं मला सुट्टी माहिती म्हणून करशील. नाही त्याचं काय त्याला. ही व्हिडिओ बघणार ना ही आपली व्हिडिओ जो कोण बघणार ते म्हणणार अजून 2 दिवस सुट्टी घ्या चांगला आहे. बघूया पलीकडचा बैल. नाही नाही जे आताच खाऊन आलो. नाही खाल्लो मी आताच खाऊनच आलो. एकच मिनिट ती बैल चालले ती त्याशने घेऊन येतो. हा आमचा दाद्या. हा 1 मिनिट त्यांची बैल खाली चालले ती गाठ्याला आलो ते घेऊन आलो. ह्यो आमचा दाद्या सुट्टी मी करायला बघा. 2च मिनिटात आलो. तो गाठाचा राजा आहे. घाटात 30 फायनल आहे हे जो 30 फायनल आहे तो या समोर आहे. दादा या की इकडे या की
या की तुम्ही दुसरा असेल ना ह्यो दुसरा आणि ह्यो हे बी दुसराच ह्यो बी दुसरा तिसरा पडला चालत या कधी आला तर तिकडे एकदा तिकडीवर न्यायचं तुम्हाला तिथं कसले आहे तिकडे महादेवाचं मंदिर हा. आहे तिथं जागृत देवस्थान आहे तिथं हा. म्हणजे तिथं जे गोशाळा आहे गोशाळा आहे का गौशाळा आहेत आपले गोरगरीब असणे गायी देते बिजारला कोणाला सांभाळायचं नाही ती हा, महादेवापासून तिथं आणून सोडते ती. असं काय हा. तिथं एकदा तुम्हाला न्यायचं तिकडे आल्यावर फोन करा तुम्ही येतो की मी मग हा लोकेशन पाठवून ठेवा पाठवतो तुम्हाला तिकडे मग कसं आहे, ज्याला आपलं खिलार गायी ज्यांना सांभाळू वाटत नाही त्या, हा किंवा एखाद्या गोरगरीबाला सांभाळायला न्यायची याला झालेल्या गायी असल्या येलेल्या असल्या तरी शेतकऱ्याला देऊन टाकतील फुकट मध्ये देतात काय पाळायचे ते. पण त्यांना जर आपल्याला सांभाळायची नसली त्यानं गाय हा विकली की त्या शेतकऱ्याच्या मागे बोगा लागला त्याला तिथंच आणून नेऊन सोडायची महाराज मग असं नेऊन पुन्हा विकायची नाही नाही विकायची नाही पुन्हा नको असेल तर माघारी आणून द्यायची तिथंच सोडायची नेऊन तुम्ही किती बी येतं खावा पण ती गाय विकायची नाही पुन्हा माघारीच द्यायची माघारी द्यायची. हा किंवा तुम्हाला सांभाळ वाटली तरी बी सांभाळायची हा हा पण विकायची नाही ती चालतं हा चला मी काय म्हणतोय मला माझं नॉलेज वाढवा आता म्हणजे सैनिक असलं की त्यांना आम्ही फौजी म्हणतो पोलिसांना काय म्हणायचं नव्हे काय म्हणतात मला नाही माहित म्हणून म्हणलं म्हणजे कोकणातलं वाटतं कोकणातलं है ना सूर लागला युट्यूबला आहे है ना युट्यूबर आहे ते नाही युट्यूब नाही युट्यूबला अजून कोकणाला कोण चालू आले की झाले आता कोकणात चालू आले रायगडवाला आहे रत्नागिरीवाला आहे कोकणात चालू आले काय बोलतो सर काय नाही आणलं नाही बैल नाही आज का हो ओळू केले त्यांना हो काय ओळूच करून टाकले सर तो व्हिडिओ नाही जास्त काढत कमी टाकतात ते चालू आहे तुझं चालू आहे हे काय आता तुमचे टाकणार घे अहो, किती तुमच्या व्हिडिओसाठी आम्ही वेटिंग असतात तुमचे ते तिन्ही पाठ बघत होतो ना हा एकदम मस्त पाठ होते आहे ना ते चारही पण हा. आता तसेच आहेत ना पार्ट ह्यांच्या गावचे करायचे आहेत. करू दे का कमी तुम्ही ते सरांच्या व्हिडिओ काढायला नाही गेला ते वाईट वाटलं ते काय माहिती सर ऑफ जाय त्यांचे मला एक नाही मी एक नाही इमोशनल माणूस आहे काय आलं का एवढं वाईट वाटलं ना एवढे त्याचा चेहरा video- असा एकदम हसमुख होता तुम्ही एकदा एटीएम पडले ते व्हिडिओ काढले हा, ना, हा. तिथले एकदम मस्त व्हिडिओ होते त्यांची मला मी त्या तुम्हाला सांगणार होतं एकदा तरी जा त्यांच्याकडे व्हिडिओ बनवू नाही शकत आपण आहे नाही इमोशनल आहे कुठं बी एक नाही कुठलं पण दुःखाचं नाही जिथं नाही घटना दुःखाच्या असेल का अगोदर नाही तुम्ही बघा सर बोललेले एटीएम कार्ड पडलेलं आणि ते तिथं आहे की tension मध्ये नाही तेव्हा तुम्ही तिथं बोलले- आम्ही व्हिडिओ काढायला गेलं जात होतो सरा काय म्हणले आपल्याकडे आहे की नाही मी कपिला बैल भरलेला आहे एका गाईला बरोबर त्याची पैदास होऊ द्या त्याची कपिला पैदास झाली की नाही मग आपण व्हिडिओ बनवू अजून आपल्याकडे एक सांगण्यासारखा मुद्दा भेटल हा ना. म्हणून म्हणले पण तुमचं ते खाद्यावरलं त्यांनी मस्त काही केलं नाही आहे ना हा, आमच्या महाडमध्ये पण तुमचं खाद्य लय चांगलं चालतं महाडमध्ये हा घेतात लोक घेतात घेतात बघितलं कुठं कुठं पोचलो आपण आणि महाडमध्ये माझ्या मित्राला पण मी सांगितलंय ते आमची कशी छकडी वेगळे असतात हा हाकलायच्या हा तुमच्या कशा बारके आमचे मोठे असतात तर माझ्या मित्रा पण सांगितलं किल्लार गावचं घे तो आज येणार होता पण त्याला यायला जमलं हा, मस्त व्हिडिओ काढता म्हणून तुम्ही पहिल्या मित्रा एक बोललो मिनिट, फौजींचा फोन येतोय सारखा म्हणजे व्ह्यू तुमच्या इथं मला वाटतं पहिल्या का हा दुसऱ्या पण जे बी आहेत ते कट्टर. दर्दी आहेत हा, दर्दी आहेत. कमी गर्दी पण प्युअर दर्दी तुम्ही माहिती सर उगीच तुमच्या अशी बराबर व्हिडिओ चिल्ल्या टाकलेल्या ठेवायच्या नाही. 7 वाजता पडेल 7 वाजता मोबाईल ऑन केला बोल सरांची पहिली व्हिडिओ बघायची हा. आणि बघितली पहिला लाईक केला बोल सरांनाच तुमचे व्हिडिओ बघा आवडीने बघतात मी काय म्हणतोय या गाय बघायला मी स्वतःच येणार ती आहे नाही, ती आता मिलीली गाय बघा हा हा तीच बघू ही गाय मिली लंपी नाही लय टॉपची गाय आता ही बघा घरी आणलेली दावणीची ही बघा दावण हा आता झाल्यावर तुम्हाला पुढे जाऊ पोड्या किती दिवसात झालं ते हा किती दिवसात मग किती दिवस होते आणून 8 दिवसातच हे बघा हे बघा पोड्या कितीला आणलेली 75,000ला आणलेली कालवड ती 1,25,000 म्हणलेलं हा. पण जागेवर व्यवहार झाला ती हा अरे या की या 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 दाजी या लवकर ए रोहित या त्यांचा मुंबईत बिझनेस आहे ड्रायव्हिंग स्कूल हा पंढरीशेठ फडके हा
गोपीचंद पडळकर साहेब हा. सगळे ओपनिंग आलते हा पण शेट फडके होते ना नेहमी यायचे हा शेटचे रोहित शेट भाऊ नको गोंधळा फक्त सगळ्यात मोठं माप नाता भाऊ या धरा यो मालक का मालक नाता भाऊ हे मालक रक्ताचं पाणी करते ती जीव जोडेल पण गाडी पासून देणार नाही ह्यो बैल गॅरंटी नक्की अकाउंट पाठवतो हा मग आजचा आता तो दोनच मिनिट हा. हा हा बोला आळसनकरांचा घरचा साज सर्जा हा नाथाभाऊचं बैल आहे नाथाभाऊले त्याला जीव लावते ती सगळी पोरांचं नियोजन असते एक नंबर नियोजन पूर्ण करते ती सगळी आता ह्याच्या जोडीला कोण आहे आता आपल्या पैरा कोणावर आहे पंढरपूर एक्सप्रेस वजीर का राणा लांब जात आहे की मग पैऱ्याला पैर त्यांनी स्वतःहून गेले फोन करून आम्हाला हा ह्यो बैल लय जातीतला कुठनीकडची खरेदी ही सावळच तो कुठल्या बैलाचा आहे का माहिती आहे का नाही तसं बैल होता गेलं ना मुंबईवाल्यांचा बैल आहे ह्यो हा मग ती मुंबईवाल्यांनी सावळ मध्ये विकला होता हा मग तिथं वाळ वाढायला होता बैल ह्यो वाळूवाडा होता हा वाळ वाढायला होता तिथनं बाळवणीत आला हा बाळवणीतनं परत आम्ही खरेदी केला बाळवणीत यांच्याकडे गेला पण ह्याने घेताना सुरुवातीला वळूसाठी हा गोटा मध्ये हा पण मी काय म्हणतो ह्याच्या डोळ्यातनं पाणी आलं बघा बाईट घेताना मालकाचं प्रेम आहे हो है ना सकाळी 3ला उठते ते मालक डोळ्यातनं पाणी टपकतंय पण त्याला कळतं त्याला माझ्याबद्दल बोलते ते कळतं त्याला नाही खरंच बरं का पोलीस त्यांना कळतं माझ्याबद्दल बोलतेत ते ह्या बैलाची माप बघायला गेलं ना तर बैलगाडी क्षेत्रात तुम्ही मला माप दाखवाय दुसरं हा भरपूर जण महारथी म्हणते ती आमचा एवढा मापाचा आहे आमचा तेवढा मापाचा आहे. फक्त बैलाला बैल उभा करायचा आणि मापाला दाखवायचा ह्याच्या मापाचा बैल दुसरा बघा धारपुडीचा सरजा म्हणून नाही हा. का त्याचं माप आणि ह्याचं माप आम्ही ती गाडी इथं बुरकवडीला हांटलेली अक्षरशः प्रेक्षक बघत उभा राहिलेलं गट काढून आम्ही शिमीला टाकीत मार खाल्लेला थोडक्यात ह्यो बैल आहे का नाही किती पळतो त्यापेक्षा एक नाही तो बैल एवढ्या जातीतला आहे का नाही त्याची कोणी बी मुलाखत घ्यायला पाहिजे एवढा शहाणा बैल आहे ना ह्या एवढा बैल शहाणा कुठलाच बैल नाही सुट्टीला असो कुठल्याही गोष्टीला असो सुट्टीला खाली नेताना हा. गाडीत भरताना एकदम शांत कुठलीच ते पद्धतीचं पाणी नव्हती. येते ना बघा डोळ्यात घरी आल्याला कळूनच येतंय हो त्याच्याबद्दल आपण काय ते- आणि त्याच्यात आतापर्यंत अशी त्याची कुणी मुलाखत घेतलेली नाही आणि मैदानात गेले ते चांगल्या मैदानात फोटो बिटो काढतील ते गोष्टही भरपूर आहे पण असं कोण बाईट घ्यायलाही आलेलं नाही कुठल्याही मैदानात सहसाची गटाला मार खात नाही पेडगावला आम्ही आता मागलं मैदान पेडगाव झालं पेडगाव मध्ये गट पास आहे भरपूर मैदानात सरास मला त्याचं ते हे विषय वाटत आहे त्याला कधीतरी आले आपल्याकडे कोण तर त्याचं म्हणणं येतं की हो तुमच्यामुळेच पैऱ्यासाठी फरक पडेल इमोशन पासून लांब ठेवा शक्यतो आणि शेतकरी माणूस आहे नादामधला काही एवढी ओळख नाही काय नाही म्हणजे नॉर्मल एखाद्याने समोरनं फोन केला तर पळायचं हा. अशा वृत्तीचा माणूस आहे म्हणजे काय असं लय टॉप मध्ये नाही आपलं चालून आलं तर पळायचं या हिशोबाने नियोजन चाललं असते गट जाईल तिथं पास होतो सेमीला कुठंतरी कानामातारामध्ये मार खातो मग आज गट निघणार मुलाला भरपूर आहेत काय अडचण नाही बैलाची आणि सरळ लोकांना बैलगाडी क्षेत्रात जी मुरलेली लोक आहेत ती, हा. त्यांना सरळ आळसांचा भांडा सरजा म्हणलं हा. ना तर 100% ती ओळख तिथेच है ना बैल लय शहाणाच आहे बरं का लय सांगा शांत बैल आणि महत्वाचं म्हणजे मापाच्या बाबतीत मोठ्या खाली सुट्टीला एका हातात असं धरलंय हे धरलेल्याच पोझिशनला सुटणार खाली दमादमी फिरणं डुंगान मारणं असली काय काय भानगड नाही त्याची काही असं सुटणार कधी तास पलटी नाही सगळी तिकडच्यात नव्हे होते का पलीकडच्यात येत आहे का नाही असं येत नाही कधी आजच येणं जास्त आज म्हणजे आत्ताच येणार ते मग त्याला कळतं
काय आलं वाहून आलाय. सारखं येत नाही म्हणजे आता आम्ही असतो ना काय त्याच्यापाशी तर नसते डोळ्यात वगैरे असं एक सारखं येत नाही आता जरा जास्त म्हणजे मगाच्या लक्ष नव्हतं पण तिथं लक्ष गेल्यानंतर ते समजलं. बाईट चालू झाल्यापासून पाणी यायला लागले बैलांना पण भावना असतात खूप आहे ना त्यांचा आशीर्वाद मोठा सगळ्यात जास्त आहे ना त्यांच्या पाया गुन्हा लय चांगल्या गोष्टी घडतात आहे ना किती जण आले आज आम्ही बसने आली ती 6 जण 15 जण आहे 3 वर्षात म्हणजे यांच्यापाशी आल्यानंतर एक वर्ष 6 महिन्यात त्यांनी सुराला लावला 6 महिन्यानंतर बैलाला मागणी झालती कारव्यात सुशांत सुदर्शन माने म्हणून आहे ते 9 लाख रुपयाला बैल मागितलेला हा या मालकालाच मागितलेला पण मालकाने एकच शब्द बाबा तेव्हा सांगितला की बाबा मला या क्षेत्रात कोण ओळखत होतं आज या बैलामुळे बाबा नाता शिरतोडे नाता भाऊ म्हणून मला या क्षेत्रात ओळख आहे किंवा संत सर्जा वैयक्तिक नाव कधी चिठ्ठीला नसतं या कारण दुसऱ्यांच्या नाव चिठ्ठी आम्ही नोंदवतो कारण विषय कसा असतो या आर्थिक परिस्थिती लय महत्वाची आहे या क्षेत्रात ती त्यांची कमकुवत आहे पण त्यांनी नाच जोपासलाय 9 लाख रुपयाला देखचा व्यवहार असं लबाड नाही काय नाही 9 लाख रुपयाला बैल मागून त्यांनी दिलेला नाही का दिला नाही त्याच्या मागे कारण नाही ते एक शब्द लय भारी बोलले की ह्या क्षेत्रात आहे ना आर्थिक परिस्थिती खूप महत्वाची आहे नाही त्याच्यावर बोलण्यासारखं बोलायला लागलं तर त्याला दिवस पूर्ण नाही आर्थिक परिस्थिती सगळं आर्थिक परिस्थितीवर निर्भर आहे बैलगाडी क्षेत्र आहे ना जेवढं आर्थिक परिस्थिती आहे ना ज्याची लय बाबा कोट्याधीश आहेत त्याचं हे क्षेत्र आहे फक्त गरिबाने काय करायचं आहे तुझं माझं करायचं हुडकायचं आणि मगच पळायचं तर ह्यात टिकला तर टिकला आता वडकेला मध्ये पळलेली लक्षाची ना ह्याची गाडी सचिनची गाडी आदत गाडी मिळून चांगली पळाली गाडी ती त्यांनी बी चांगलं म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या टॉपच्या गाड्यात चांगली पळाली गाडी फायनलला त्यांनी थोडक्यातच 1 नंबर केला असता पण टाकाटाकी 2 नंबर झाला त्यांचा असंच गरिबांचं बी चाललंय ह्याचा बैल बघायचा त्याचा बैल बघायचा एकमेकाला वायदी बिदी काय प्रकार नाही तसला त्याला आता सोडला ना ते तुमचा हात चाटल का खरंच चाटल नाही हो आता तुम्ही सगळे तिथं नसला ना तू तिथं असला आणि मी जर तिथं उभा राहिलो तर बैल फिरून माझ्यापाशी येणार ह्यांचं चाटल तुम्ही काय म्हणतोय की त्याच्या भावना व्यक्त करायला काहीतरी साधन समोर आलंय हे त्याला सुद्धा कळलंय समजतंय हो शेवटी काय मुका जीव आहे माणसांनी जीव लावलाय म्हणजे त्याच्या पुढच्या गोष्टी त्या वस्तूत काय तर आहे म्हणून तर माणसांनी जीव मालकाने त्याच्या जीव लावला असणार आहे ना मालकापेक्षा पोरांचा आणि जास्त प्रेम तुम्ही काय म्हणतोय आळसनला आलोक नाही आपण ते पुरे आळसनचे व्हिडिओ बनवू आणि आमच्या अडचणची कमान शिवाजी महाराजांची अख्ख्या आशिया खंडात पेक्षा फेमस आहे ना आमची गावची कमान शिवाजी महाराजांची जी कमान आहे ना एवढ्या मोठा आमचा आम्ही गेट बनवला गावचा किल्ल्याला सुद्धा नाही आतापर्यंत आणि मध्ये असं महाराजांचा पुतळा आणि सगळ्यांचं जय किसान जय जवान याचे सगळे पुतळे पितळे आपल्याकडे आहेत त्याचं ब्रीद वाक्य दिलंय जय जवान जय किसान भारतात सर्वात जास्त मंदिरं कुठल्या गावात असतील तर ते आळसण 130 मंदिर आहेत हेमाडपंथी सगळी किती आहेत 130 मंदिर कुठलं ते मंदिर नाही असं रील पण आहे तुम्हाला पाठवतो. पंढरपूर म्हणून ओळखते ते सोशल मीडियावरच असं म्हणजे जास्त हे नाही पण 130 मंदिर आहेत total आणि सर्व धर्माची. इथ्यापासून 12 किलोमीटर चालतं आपण बनवू एक दिवशी 100% तुम्हाला जातीवन आणि आता ह्या एक 2 वर्षात जातीवन तुम्ही गायांचं संगोपन चाललंय म्हणजे त्याला आम्ही बाहेर पूर्ण आळसंदमध्ये बंदच कमीत कमी बंदच करत आणलाय टोटल बैल टॉप थोडा खर्च होईल हा. पण ते म्हणते ते नाही थोडा खर्च पण गुन्हा हमकार असं काहीतरी वाक्य आहे सेम तीच पद्धत आम्ही वापरायला पहिले मी सांगतो गावात बैल आहे ह्याच्या पैदाशी करा तुम्ही नाही विषय काय आहे त्याची पैदास करायचं काय नाही तर मालकांचं म्हणणं काय ते बाहेर कुठं पैदाशीला जास्त आपलं कसं होतं आता बैल पुऱ्या मापाचा आहे पैदास जर करायची म्हटली तर भरपूर फोन येणार भरपूर माणसं आणि असं पण म्हणते ती बाबा तुमचा बैल आम्हाला बाबा एकदा नैसर्गिक रत्नासाठी देताय का असं तसं पण ती कसं होतं या बैल सारखा रुटीन मध्ये चालू आहे पळायला कायम चालू आहे असं कुठल्या मैदानात नसतो की नसतो एका दुसऱ्या मैदानात तो मार खाल सेमीला पण 100% गट प्रत्येक मैदानात त्याचं चालूच आहे बघा करायला लागली 69 मध्ये पाळणार आहे मग आता तुम्हाला जायला लागेल पाणी करायला घ्यायचं आता मग घ्या घे कुठल्या खांदे तुमचे लय आभार पहिला माणूस आहे तुम्ही आमचं शूटिंग घेतले नाही बरोबर आहे दोन्ही खांदे बैल पळतो थांब टोटल जवळपास जेवढ्या ड्रायव्हरांना येत ना संभाजीबाबा काळ्यांचा सुंदर कोळ्याच्या मैदानात गट पास आहे याच्यासोबत मागल्या 2 वर्षातल्या मैदानात त्याच्यात ह्या वर्षीचं कोळ्याचं मैदान झालं अख्ख्या मैदानात एकच गाडी कडनं पास झाली उजवीनं आणि तेज असं आणि तास असं तिथनं ह्यो बाहेर बैल पळून तिथला दुसरा गाठलेला बैल गाडी नोंदवली होती 3दा
2,000 रुपये डिपॉझिट 3दा गाडी नोंदवली, एकदा ह्या खांद्यावाली, परत त्या खांद्यावर, परत त्याच खांद्यावाली. मग तिसऱ्यांदा आली डावीनं, हाय असा बैल बाहेरनं आणला आणि तिथं गट काढला. सुनील मोरेने अक्षरशः तिथं पुकारलं होते की बैलानं काहीतरी करून दाखवलं म्हणून. मालक पण मी काय म्हणतो माहिती आहे का, तुम्ही बी घ्या त्याची 4 मैदानं कमी करा, पण 4 पैदाशी जास्त करायच्या. करूया नाही, 100 100% करायची. त्याच्यावर जरा आता आम्ही नैसर्गिक रत्नाला म्हणजे कसं हा. होतं, फक्त त्याच्या पुढची वस्तू बी तशीच पाहिजे हो. आता काजळी तिला पूर्ण घेतली तर ह्याला तशी म्हणजे ही होणार नाही. ह्याच्या पद्धतीचं जरा हिच्यासारखी जी जातीतली गाय असेल का नाही ती भरा. आणि गावात या तुम्ही आमच्या गावात आत्ता हा. आम्ही जे 10-12 जण आहे की नाही पोरं, हा. म्हणजे ह्याच्या मागे जे असतो इकडे तिकडे प्रत्येकाच्या दारात एक टॉप देशी गाय बघायची नाही आमच्या गावात यायची. देशी गाईचा संगोपन आमच्या गावात एक नंबर चालू आहे सध्या. आहे ना, मग आवर्जून येणार मग हा? आणि मी कधी या आता डपळापूरचा हा. आम्ही हौशा कालच हे करून आलो. बरोबर परत डपळापूरच्या पुढे जाऊन बाजी नाही का, हा. बाजीच्या गावचं नाव काय रे? उमदीचा नाही, नाही नाही. उमदीच्या इकडचा सागरचा. हा सागर बिरादार. हा. सागर बिरादारचा बाजी आता मध्ये गायला भरून आणलाय ते आमच्या म्हणजे मित्राच्या आम्ही गेलो बिराजदार ती नव्हती बाजी. चालतंय हा? येतो पाणी करायला. हो घ्या घ्या. हो घ्या घ्या. धन्यवाद साहेब. तुमचा नंबर आहे माझ्याकडे. आहे ना? आणि पलीकडल्या बैलाला तुमचे खाद्य चालू आहे. पलीकडच्या हे काही आपल्या इथंच आहे. मग कवा सांगायचंय घ्या की. आहे ना. आणि ही वासरू कराडच्या बाजारात हा. कापाय चाललेलं ही? कटिंगला. हा. हा. तर त्या ठिकाणी मी आणि माझा एक जोडदार आहे. हा. कुठे गेला? तर कराडच्या बाजारात फक्त 6,000 रुपयाला खोंड आणलेला खोंड आहे. फक्त 6,000 रुपयाला. ते बाबांच्याकडे तिकडे ह्याला चाललं होते हा. कसायला. तिकडे 6,000 रुपयाला आणलेला खोंड आहे. आता दोन्ही कांदी कडून पळतोय फुल स्पीड ह्याने स्पीडनं. हो. आणि शरीर बी तुमचं खाद्य आहे त्याला प्रॉपर. आणि किती दिवस झालं चालतं कमीत कमी 3 महिने होऊन गेले की. आहे ना. हो. कट दिसतात. हा. कट दिसतात हो. आहे ना. हो. खुराक आवडला का? हा? खुराक आवडला का? हो. खुराक आवडला. एक नंबर टॉप क्वालिटी. आणि खात नव्हता. हा. जेव्हापासून तुमचं चालू केलं तेव्हापासून पूर्ण खायला लागला. सगळे वैरण खायला लागला. सगळं करायला लागला. पाणी बी जास्त पित असेल. पाणी बिनी सगळं. आता तुम्ही शरीरावरूनच त्याच्या कळेल तुम्हाला की कसा त्याला फरक पडला. आणि त्याला मेन म्हणजे त्याला बी चालू आहे. हा. आणि आपल्याकडे जर्सी गाय आहे त्या, हा. त्यांना पण चालू आहे. त्या गाया येऊन बघायची तुम्ही आणि मग सांगायची. दुधाला वाढल्या का? एक गाय 22 लिटर दूध देते आपल्याला. हा. खिलार खाऊ. या दोघांनी आणलेली आहे वासू कराडनं. आम्ही दोघांनी आणायचं कारण काय माहितीये का, गावातलं खोंडी काही नेलतं हा. ते इकलं नाही, हा. त्यामुळे त्याच्या पायात टाकून ही वासरू आणलंय. हा. 6,000. किती रुपये आणलं? 6,000 रुपयाला. ती परत टेम्पोत बसलो. हा. पण नाही वासरू आम्हाला चांगलं दिसलं. 6,000 रुपये दिलं. पैसे वसूल झालं. आता तो पाय चाललाय ना. आता तो चालला ह्यो पळून आला. 2 नंबरला उतरला गटाला भाऊजनच्या लक्षाबरोबर. ते लक्ष लागला. आम्ही 2 नंबरला उतरलो. आहे ना. हा. चांगलं पळाला. अमरापूरचा हरण्या त्याच्याबरोबर होता. 2 नंबरला उतरलो. चांगला पाहिला घेऊ. हो. दुसरा आहे आता. 2 नंबरला उतरायचं म्हणजे हा. आणि लय पण नाहीत फेर बिर. हा. आत्ता चालू केलाय या महिन्यात. एक ह्यो 4थाच फेरा तसा आत्ता चालू केलाय. आता चालू आहे त्याचं रुटीन. वाढत्या गटाला आणि गायासनी सुद्धा तुमचं खाद्य चालू आहे. ते बी गाया येऊन बघायचं. एचपच्या हा. एचएफच्या गायासनी चालू आहे. काय फरक पडला हो? दुधाला फरक पडला. फॅटला फरक पडला. आणि दुधाला फॅटला आहे. गाया वैरण बी खात्यात. हा. फॅट वाढले ना. हा, जी ह्याच्याकडे आहे बघ गाया सगळ्या. आहे ना. फॅट वाढले ना. फॅट वाढली एसने वाढला. परत दूध वाढलं का? दूध वाढीला पण फरक आहे. आणि कातरला महत्वाचा. हा. तयारीला याला चकमक अंगावर चांगले आहे ना. फरक एक नंबर. आणि गाय बी फ्रेश राहत असते. गाया फ्रेश एकदम फ्रेश. आणि बघितलं हा तर खरा रिझल्ट खरा रिझल्ट आहे का 100%. म्हणजे ही एचएफच्या गायांना पण रिझल्ट आहे. अंतर्बाह्य या रिझल्ट कसला अंतर्बाह्य. खरंच. आणि मी हा. वैयक्तिक कितीतरी म्हणजे गावात जी पोर आहे ती नाही हा. त्यांना सांगतो की तुम्ही एकदा खिलार खाऊचं. मी ह्याला पण तीच सांगितलं हा. होतं. एकदा खिलार खाऊचं खाद्य लाव तुझ्या गायासनी घालून बघ. आणि बघ मला परत सांग. हा. मी एक खोंड पाळला होता तो मी दिला. तर तो मला हितनं तेव्हा एकच पोत चारलं होतं. मग तुमची एकच बॅग फक्त हा. हितनं जी त्या इथंपर्यंत येऊन देत नव्हतं.
हा एका बॅग मध्ये हा एका बॅग मध्ये हा एका बॅग मध्ये हे आपले बंधू राहायचे मुंबईला असते ते हा हा भाऊ आहे आम्ही दोघं. आम्ही मुंबईला असतो कळंबोलीला. हो. असं मैदान असलं म्हणजे आम्ही आमची गँग आहे हा ते आम्ही येतो आणि नियोजन असते मग. असं ना येऊन जाऊन सगळं नाद आहे. नाद आहे हा? नाद. मोठे कोण हा मोठा आहे, मी बारक आहे. आहे ना अजून शरीरानं एक भाव तुम्ही आहे मोठं तो आहे. गेला ते छकडावर सरच्या पायाला गेलोय. हा. तो म्हटला का दोघ जण पोलीस आहे तो अजून एक गेला तिकडे आम्ही 5 जण आलोय. नाही करत काय काय नाही करत तू धरता ये हा, इकडे बी बघ नाही हे पुशेगावचे आहेत काय शेगावची गँग आहे द्या चला की बैल गेला की चला गे झाली का आता चला चला मग येऊ का हो हो मी तुम्हाला फोन करतो माझा आवर्जून फोन करा आणि आवर्जून तुम्ही उचलत ऐकलाय नाही फोन. उचलाय काय होतं रोजचं 200 फोन आहेत हा. संकेत गलंडे म्हणून नंबर माझा घ्या तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपला आहे ना मेसेज टाका नाव टाका लोकेशन पाठवा आम्ही खाली लोकेशन तुम्ही इस्लामपूरला किती वेळा गेला सांगा मस्त सारखं जातो तिथनं तुमच्या ह्याच्यावर जातो गावातूनच रोड आहे इस्लामपूरला आपल्याला हा. तिकडे जायला लोकेशन पाठवा आणि मी मग ऐक ना तुम्हाला तारीख सांगतो कधी जमल मला तिथं परत आल्यावर तुम्ही म्हणणार राहिला गाया एक नंबर म्हणजे गाव हो आहे ना नक्की दिसली काय? नक्की हो या की या 2 मिनिटं या. छोटीशी बाईट देऊया. छोटीशी माझी नका घेऊ, त्यांचीच घ्या. हा, त्यांचीच घेतो तुम्ही नुसतं सावली हे करा त्यांना. कुणी का आला ह्यो आता 40 गावावर नाही तर आलाय आता कोण कोण ह्याच्या जोडीला कोण आला अजून गरुडा आणि बैरव गरुड आणि बहिरव मग कशी पाहिली गाडी पाहिली किती नंबरला उतरली 2 नंबरला उतरली आता पुन्हा जाणार आहे 40 गावला सोमेश्वरला जाणार आणि तिथं किती दिवस 8-15 दिवस 21 तारखेचं मैदान आहे 15 तोपर्यंत 21चं मैदान करणार आणि मग जाणार आले की 1-2-3 मैदान करून जायचं चालेल गाव कुठलं बारामती पंधारे 15 मैदान आहे की तिथलं 21 तारखेला आहे का ना किती जण आला आम्ही तुम- दोघंच जण आलोय. बाकीचे एकच मागणं अजून. मागणं शेमेला येणार नाही निघालात आता व्हिडिओ 1 नंबर असतात तुमचं. आहे ना सगळे व्हिडिओ बघतो. गाडी कोणी आणली आता आलाय किती वेळ गटात आहे 94 मध्ये कोण आहे याच्या जोडीला घोटचं सरजा आहे चला. ही काय रस्ता आहे? खरा धप्पा झाला ही खरा धप्पा झाला त्याची तब्येत खराब आहे. हिंद केसरी छोटा सरजा 25-26 घोट घोटचा सरजा आता इकडे बघताय कसलं तू 25-26 बरं वागा तूच आता आला काय उशीर आहे ना 94 मध्ये. हा नाना पटन सॉरी ते एमडी मरले पोहोचून आला ही गाडी आहे ना तर आता ही खरं धप्पा झाला. ही लॉटरीचं तिकीट आहे नाही पण धप्पा आहे हा, ही लॉटरी तिकीट आहे ही खरं आहे. ही आज आहे ना असू शकत नाही. लॉटरीचं तिकीट आहे लागलं तर लागणार तर नाही लागणार असा विषय आहे. स्टॅबिलिटी हा जसं मागच्या वर्षी कोणाचं झालं होतं हा कोणाचं झालं काय माहिती ठाण्याचं लेखक. हा नमस्कार दादा नमस्ते. बैल कुठं आहे तिथं का? कुठं चिकेच्या पाठीमाग किती गाडी आहेत आज
एकच आहे एक राजा अर्जुन राजा आणि अर्जुन घरची गाडी घरची गाडी एकत्रच दोघं तिथं आहेत दोन्ही बी आहेत चला की ताई आलेत का काही अजून नाहीत पोचले पोचले नाही ना हो पण मी काय म्हणतो दादा घरची गाडी म्हणजे पायरा झाला नाही म्हणून का कसं काय नाही दोन्ही बैल एकत्र चांगली पळतात म्हणून एकत्र पळतात म्हणजे अगोदरच नियोजन होते हो अगोदर आता मध्ये कदम वाढील नाही महाराष्ट्र केसरी मैदानात 1 नंबर केला नाही घरच्या गाडीने हा गाडी पळते एकत्र कायम चांगली 4 मैदानात गुलाल आहे घरच्या गाडीचा एकच मैदान फेल गेलं परवा वडकीचं तेवढं. हा होय दादा किती वाजता आला सकाळी 7 वाजता आलो 7ला पोच झालाय तर हो आणि दोन्ही वेगवेगळ्या दावणीला येते ना पहिलं हो तो वडकीत असतो बैल हा. सांभाळायला अर्जुन राजा माझ्याजवळ असतो कंदूरमध्ये कंदूरमध्ये हो तो काल आलाय इथं काल संध्याकाळी आलाय किती वेळ गटात आहे गाडी गाडी 84 नंबर गटात आहे 3 नंबर तासावर 3 नंबर तास 84 हो आता थोड्या झुपायला लागेल की हो आता 75 पर्यंत 74 पर्यंत काय ते खाली गेलंय आता पुढच्या लॉटला झोपाय घ्यायची चांगला पोहोचतोय हो हो आता हे मोकळी गाडी आणायची ना का बांधायची कोणावर काय नाही ना नाही खुली पळती गाडी खुली पळते दोन्ही बैल एकत्र शाने पळते आता ह्यो राजा कुठल्या खांदी राजा उजवीनं पळणार अर्जुन डावी उजवा डावा हो. त्यांचा फिक्स खांद का ते नाही असं काय नाही गाडी पडेल तशी आता मधनं असल्यावर शक्यतो आहे अशा खांद्यावर आणतो हा कडनं पडेल तिथनं अर्जुन कडेला घालतो पब्लिकला जास्त पळतो अर्जुन आणि राजाला हात घालायचं हो राजा आत असतो गाडीवर सुट्टीलाही व्यवस्थित हो ते व्यवस्थित दोन्ही बैल शाने पळतात काय नाही मोठ्या मैदानात घरची गाडी आणली तुम्ही हो डेअरिंग आहे मोठं बरं का तुमचं डेअरिंगचा काय गाडी पळते एकत्र म्हणून आणायची सहसा कोण बघतं माणूस की टॉपचा पायरा भेटतोय का नाही आता बैलच दोन्ही बी आमची टॉपची पळते त्यामुळे काय पायरा उडकायची गरज नाही गरज नाही पडल्या होय. पण फोन आला असतं गेलोय नाही येत्यात फोन पण हाय गाडी पळते घरची म्हटलं 2 गाड्या करण्यापेक्षा एकच गाडी चांगल्या नियोजनानं पळवूया